नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या भागातही आपण नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या, सुंदर आणि झटपट होणाऱ्या रांगोळ्या बघतो आहोत. तर आजच्या रांगोळ्या आहे बॉर्डर रांगोळ्या, जसे की तुम्ही त्या उंबरठ्यावर किंवा दारासमोर, देवासमोर, तुळशीसमोर काढू शकाल. आणि एकदम छोट्या-छोट्या रांगोळ्या आहे, नाजूक-नाजूक रांगोळ्या, 1-1, 2-2 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. आणि ह्या रांगोळ्या एवढ्या सोप्या आहेत की कुणाला पण जमतील. तर नक्की ट्राय करा आणि आपले जे बेसिक आकार आहे त्यांच्यापासूनच आपण ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. तर पहिली रांगोळी तुम्ही बघू शकता, एकदम सोपी रांगोळी आहे आणि मला गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला नक्की आवडेल ह्या रांगोळ्या. कारण की ज्या मैत्रिणींना सकाळी जास्त वेळ राहत नाही रांगोळी काढायला, खूप घाई गडबड असते घरातल्या कामांमुळे, तर आपण रांगोळी काढू शकत नाही, त्या मैत्रिणींसाठी एकदम उपयुक्त व्हिडिओ, एकदम कामाचा व्हिडिओ आहे हा. कारण की कमी वेळात होणाऱ्या एकदम छान छान रांगोळ्या आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. दुसरी रांगोळी आपली चालू झाली. आपण यामध्ये जास्त करून बोटाचाच वापर केलेला आहे. बोटाच्या मदतीने आकार दिलाय. तर मी कशा पद्धतीने ते बोट वगैरे फिरवलेलं आहे, कसा आकार दिलाय तुम्ही व्यवस्थित बघा आणि रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा. आणि अशाच छान छान रांगोळ्यांसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला जर रांगोळी काढायला आवडते आणि रोज रोज त्याच त्याच डिझाईन काढून जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर एकदा आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. एकदम सोप्या सोप्या आणि नवीन नवीन रांगोळ्या रोज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या वेळेनुसार, म्हणजे वेळेवर येईल. आणि मी ज्या पण पोस्ट वगैरे टाकते, कम्युनिटी पोस्ट, त्यांचं पण तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन येईल. यात आपण मोठे मोठे टिपके काढले आणि त्याला फुलाचा आकार देतोय आणि डबल कलर वापरले, म्हणजे 2 कलर वापरले, पिवळा आणि सफेद कलर. तर या रांगोळीत तुम्ही बघा कशा प्रकारे मी आकार देते त्या टिपक्यांना फुलाचा. कलर पण आपण मोजकेच वापरले, लाल, पिवळा आणि सफेद कलर. खूप प्रसन्न वाटेल ह्या रांगोळी काढल्यानंतर. आणि तुम्ही रोज रांगोळी काढत असाल तर खूप छान आहे. पण ज्या मैत्रिणी रांगोळी काढत नाही, त्यांना वेळ नसतो, त्या अभावी, वेळेअभावी, तर नक्की रांगोळी काढायला सुरुवात करा. छोटीशी का होईना रांगोळी काढत जा. बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत मैत्रिणींनो, की ज्या ऑफिसला पण जातात आणि रांगोळी पण काढतात. म्हणजे मला स्वतःला मेसेज आलेला आहे Instagramवर. तर त्यामुळे ताई ऑफिसला पण जातात, तरी पण रोज रांगोळी काढतात. तर तुम्हालाही जर वेळ मिळाला, तर नक्की रांगोळी काढत जा. पुढची रांगोळी आपली, त्यामध्ये 4 टिपके काढून घेतलेत आणि इथे आपण तो आकार देतोय पाकळीचा. आणि जे 2 साईडला टिपके काढले तिथे आपण केंद्रवर्धिनी काढणार आहे. 2 कलर भरून घेऊ. या बेसिक आकारांचे आपण शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेले आहे. तर वेळात वेळ काढून नक्की ते व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. कारण की ते शॉर्ट व्हिडिओ मग पटकन बघून होतील. प्रत्येक भागामध्ये आपण वेगवेगळा आकार शिकवलेला आहे. रांगोळी घेण्यापासून तर बरेचसे आकार असे आपण कव्हर केलेले आहे आपल्या बेसिक रांगोळीच्या सिरीजमध्ये. ज्यांना रांगोळी जमत नाही त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहेत ते. त्यामध्ये काही टिप्स आणि ते ट्रिक्स वगैरे पण सांगितलेले आहेत. टूल्स वगैरे कसे वापरायचे, काय. बाजूने आपण अशा लाईन काढून छोटे छोटे पानं काढतोय, पानांचा आकार देतोय.
सकाळी आपल्याला जास्त वेळ नसतो, त्यामुळेच मी अशा छोट्या-छोट्या कमी वेळात होणाऱ्या, पण दिसायला सुंदर अशा रांगोळ्यांची डिझाइन घेऊन येत असते. कारण की स्वतःवरून पण मला माहिती आहे की सकाळी किती घाई-गडबड असते. पण नक्की ट्राय करा मैत्रिणींनो ह्या रांगोळ्या आणि आधीचे जर व्हिडिओ बघितलेले नसतील, तर नक्की वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा. ते पण रांगोळ्या खूप सुंदर आहेत आणि युनिक डिझाईन्स आहे एकदम. आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघतात मैत्रिणींनो, त्यानंतर कमेंट्स पण करत चला. म्हणजे आपल्याला समजतं कमेंट्स केल्यानंतर की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आणि ट्राय केलंय रांगोळ्या अशा. तर कमेंट्स करत चला, लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला तुमच्या मैत्रिणींना. म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. टूल्स कसे वापरायचे याचा पण आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण जर बघितला नसेल तर नक्की बघा. पुढची डिझाईन. अगदी 1 ते 2 मिनिटाच्या होणाऱ्या रांगोळ्या आहेत या. जास्त काहीच वेळ लागणार नाहीये. जर तुम्ही रोज रांगोळी काढत असाल, तर तुमची भरपूर प्रॅक्टिस असेल, तर नक्कीच होईल पटकन रांगोळी ही. जास्त खिचडी पण नाही रांगोळीमध्ये, एकदम सुटसुटीत, साध्या, सोप्या, सोबर रांगोळ्या आहेत. ती पण रांगोळी आपली रेडी झालेली आहे. आणि पुढची रांगोळी ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. यामध्ये आपण एक स्टेन्सिलच्या मदतीने स्वामींच्या आकाराची स्टेन्सिल आहे. त्याच्या मदतीने रांगोळी काढतो आहोत. तर तुम्ही ही रांगोळी देवासमोर काढू शकतात. असं कॉम्बिनेशन पण वापरू शकता तुम्ही, म्हणजे स्टेन्सिलच्या मदतीने प्लस तुम्ही स्वतःच्या हाताने काढायची रांगोळी, हे पण कॉम्बिनेशन छान वाटतं. आपल्या बऱ्याच डिझाईन्स अशाच असतात स्टेन्सिल प्लस स्वतःच्या हाताने काढलेल्या. तर मैत्रिणींनो, आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. नक्की ट्राय करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल आणि पुढच्या भागात भेटूया अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. धन्यवाद. बाय बाय.